हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर अद्वैच्या स्कूलमध्ये आज ॲक्टिव्हिटी प्रोग्राम होता, तर आम्ही तिकडे गेलो होतो. आम्हाला खरं तर जाण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्याआधीच अद्वैचं स्पीच झालं होतं. छान अशी सगळी मुलं स्पीच देत होते, मस्त ॲक्टिव्हिटी करत होते, मस्त छान प्रोग्राम झाला. त्यानंतर नेक्स्ट डेला अद्वैला सुट्टी होती, तर सुट्टी म्हटल्यानंतर निवांत असा दिवस. तर उशिरा उठलो. खरं तर आज माझी तब्येत इतकी बरी नव्हती, त्यामुळं मीही उशिरा उठले. आणि उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतली, कारण देवपूजा झाल्यानंतर दिवसाची सुरुवात कशी मस्त होते. तर देवपूजा छान अशी करून घेतली आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि अद्वै फ्रेश झाला. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी तरी मी त्याला बोलते की तू स्वतः तयार होत जा, कारण रोज खूप धावपळ होत असते. त्याला हेल्प ही करावीच लागते, कारण वेळेत आवरावं लागतं सगळं. त्यामुळं मग तो असं स्वतः आवरत होता. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं दुपारी, कारण खूप भूक लागली ती, कारण नाश्ता वगैरे खूप लाईटली केलेला आम्ही. मग अद्वै आणि मी जेवण करून घेतलं. आणि आम्हाला रोज जेवताना तारक मेहता का उल्टा चष्मा ही सिरियल बघायलाच लागते, कारण अद्वैला आवडते. मग जेवण करताना आम्ही सगळेच ती बघतो आणि छान वाटतं, थोडं रिलॅक्स वाटतं. त्यातले थोड्या गमती वगैरे छान वाटतं. मग आम्ही ते सगळं टी व्ही वगैरे बघत छान असं जेवण करून घेतो. आणि अद्वै स्वतःच्या हाताने खातो, कारण मी त्याला सांगितलेलं आहे सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी पण तू खायचं, कारण थोडी सवय लागली पाहिजे. त्यानंतर मी किचन वगैरे आवरून घेतलं, कारण किचन आवरल्याशिवाय फ्रेश नाही वाटत, कारण तसंच ते ठेवून ठीक नाही वाटत. मग असं छान किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर मला ड्रेस इस्त्री करायचा होता आहोंचा, कारण इथे अजून आम्हाला शॉप जसं पाहिजे तसं नाही मिळालं इस्त्रीसाठी. त्यामुळे मग मी एक ड्रेस होता तो पटकन इस्त्री करून घेतला. त्यानंतर अद्वै बोलला की माझ्यासोबत तू ड्रॉइंग कर, तू मला ड्रॉइंग करून दे, मी पेंटिंग करतो. मुलांसाठी आपण कितीही गोष्टी केल्या तरी ना, त्यांना सगळ्यात जास्त गरज असते ती बघा आपल्या वेळेची. आपल्या रोजच्या धावपळीत कधी वेळ काढायला आपण विसरतो, पण मुलांचं बालपण बघा पुन्हा परत येत नाही. आज ते आपल्यासोबत खेळायला, ड्रॉइंग करायला, गप्पा मारायला बोलवत असतात, पण काही वर्षांनी बघा कदाचित त्यांना आपल्यासोबत एवढा वेळ घालवायचाच मिळणार नाही, कारण परत ते मोठे होतात. त्यांचाही अभ्यासाचा लोड खूप वाढलेला असतो, त्यांच्या आयुष्यातल्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात. परत ते मोठे खूप होऊन जातात, तेव्हा नाही एवढा वेळ मिळत. तेव्हा म्हणून माझ्या मते ना, दिवसातून थोडासा वेळ का होईना पण मुलांसाठी नक्की काढायला हवा, असं मला तरी वाटतं. त्यामुळे ना मी त्यासोबत असा सुट्टीच्या दिवशी मस्त टाईम स्पेंड करायला हवा, म्हणून मी ड्रॉइंग काढून देत होते. तो छान पेंटिंग करत होता आणि कोणते कलर मिक्स केल्यानंतर कोणता तयार होतो हे तो मला सांगत होता. आणि छान असं आमच्या दोघांचं चाललं होतं आणि मलाही छान वाटत होतं, कारण रोज धावपळीत एवढं नाही जमत, तर आज वेळ होता तर छान वाटत होतं. त्यानंतर अद्वै झोपून उठल्यानंतर खाऊ खाल्ला आणि आम्ही खाली गेलो. खाली इथे आल्यानंतर माझ्या सगळ्यात आवडतीचा वेळ म्हणजे ती इव्हिनिंग. खूप मस्त फ्रेश हवा वाटते मला इथे आल्यानंतर या वेळेची, कारण ना पुण्यात खूप प्रदूषण, धावपळ, त्यापेक्षा मला इथे खरंच खूप हा वेळ खूप छान वाटतो. त्यानंतर अद्वै सायकल वगैरे चालवत होता आणि खूप फ्रेश वाटत होतं. त्यानंतर मला मोर दिसला आणि मी तिथे पोचेपर्यंत तो उडून जात होता. त्याआधीच खूप वेळ बहुतेक खाली आला होता मोर, मलाच लेट झाला बहुतेक. मग मस्त अद्वै खेळत होता गार्डनमध्ये, सायकलिंग करत होता आणि छान ओळखी वगैरे होत होत्या इथं मुलांसोबत. त्याच्या छान वाटत होतं, छान रुळला होता इथे तो. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आज दिवसभर काहीच अभ्यास केला नव्हता, त्यामुळे अद्वैचा अभ्यास मी इथं घेत होते आणि तोही करत होता, कारण सकाळपासून काहीच अभ्यास केला नव्हता. त्यानंतर जेवण वगैरे रात्रीचं केलं आणि खाली आलो आम्ही परत संध्याकाळी, कारण
आम्ही झोपूच शकत नाही की जेवण झाल्यानंतर खाली आलो आहे आणि मस्त असं मग खाली आलो आणि छान असं खेळत होते अद्वैतसोबत. क्रिकेट वगैरे आमचं चाललं होतं, त्याचे फ्रेंडही त्याच्यासोबत खेळत होते. आणि मग खेळून झाल्यानंतर आम्ही वरती गेलो. तर असा होता आमचा आजचा दिवस, अद्वैतच्या सुट्टीचा दिवस. तर तुम्हाला हा कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.